नशिबानं आज साथ दिली म्हणून वाचली, नाही तर काय खरं नव्हतं पियू. बस आता हे सगळं संपवायला पाहिजे. राजवीरला खरं काय आहे हे सांगून टाकायला पाहिजे. पण कसं? हेलो, हाय. हेलो. तू इथं काय करतेस? मला फक्त एक जस्ट कन्फ्युजन होतं, ते दूर करायला मी इकडे आली. कसलं कन्फ्युजन ग? हेच की तू आणि राजवीर फ्रेंड्स आहेत, पण मग जगदीशजींनी पिल्लाला का उचलून आणलं? खरं तर त्यांनी राजवीरला उचलून आणायला हवं होतं ना. मग राजवीर आले आणि त्यांनी पिल्लाला सोडवलं. हे तुझं आणि पिल्ल्याचं काय कनेक्शन आहे? मला ना हे इक्वेशन काही कळेनासच झालंय बघ, सॉल्व्ह होत नाहीये. तुला हे सॉल्व्ह करायचंय का तिखट मीठ लावून माझ्या डॅडींना माझ्या भावाला सांगायचंय? नो वे, मी असं काहीही करणार नाहीये. तूच विचार कर ना. हे सगळं जर मला तुझ्या डॅडींना आणि जगदीशजींना सांगायचं असतं तर मी केव्हाच सांगितलं असतं, पण मी माझं तोंड बंद ठेवलं. यू नो वाय? बिकॉज तू जरी मला तुझी मैत्रीण नसशील ना समजत, तरी मी तुला फ्रेंड मानलंय. आय स्वेअर यार. अँड यू ऑल्सो नो दॅट व्हेरी वेल की माझ्याकडे केवढ्या अपॉर्च्युनिटीज होत्या त्यांना हे सगळं सांगण्यासाठी, पण मी नाही काय बोलले. हा, कारण ह्याच्या मागे तुझा काहीतरी प्लॅन असणार. असंच तर सोडणार नाही तुम्हाला. हो आहे ना, खूप मोठा प्लॅन आहे. अगं मला तुझ्याशी फ्रेंडशिप करायची आहे. हे बघ, तुझ्या मनात माझ्याबद्दल जो काही अँगर असेल ना तो प्लीज काढून टाक ग. मी एक स्टेप पुढे घेतेय, तू सुद्धा या फ्रेंडशिपच्या दिशेने एक पाऊल पुढे टाक. फ्रेंड? आणि तू? अगं तुझ्यासारख्या पोरींना ना चांगली ओळखून आहे मी. तुझ्या चेहऱ्यावर एक आणि मनात वेगळंच. आणि फ्रेंडशिप काय अशी चल आपण फ्रेंड्स होऊया असं म्हणून होत नसती. त्याच्यासाठी समोरच्याचा विश्वास जिंकावा लागतो. मला तुझ्या आणि राजवीरच्या फ्रेंडशिप बद्दल एवढं सगळं माहित असताना सुद्धा मी तुझ्या घरच्यांना ते नाही सांगितलं. हे एवढं मोठं रिझन तुझ्यासाठी पुरेसं नाहीये का माझ्यावर विश्वास ठेवण्यासाठी? त्या दिवशी तू मला रूम मधून बाहेर काढलंस ना, त्यावेळी मी थोडीशी चिडले होते. बट देन लेटर आय रिअलाइज्ड मी तुझ्या परमिशन शिवाय असं बेडरूम मधून तुझं सामान बाहेर काढायला नको होतं. त्या दिवशीपासून आजपर्यंत मी ती गिल्ट घेऊन जगते. तुला या घरात तू मागशील ते सगळं मिळतंय, फ्रीडम सोडून. हे पाहतीये ना मी. अगं मी सुद्धा तुझ्या जागी असते ना तर मी सुद्धा हेच केलं असतं. मी पण लपून छपून जाऊन माझ्या फ्रेंड्सला भेटलेच असते. सो तू यात काहीच रॉंग करत नाहीये. आणि तरी सुद्धा जर तुझ्या मनात माझ्याबद्दल राग असेल ना तर आय एम सॉरी. सॉरी, मी लयच बोलले तुला. खरं तर तूच मला घरी कळण्यापासून 2-3दा वाचवलंय. आज राजवीर समोर जर का तू जग्गू दादाला सांगितलं असतंस ना तर माझं काहीच खरं नव्हतं. आणि त्यात राजवीरला हे माहीतच नाही की मी अंकुशरावांची पोरगी आहे. म्हणजे त्याला असं वाटतं की मी इथं कामाला आहे आणि वैशू अंकुशरावांची मुलगी आहे. काय तू खोटं बोललीस त्याच्याशी? त्याला खरं काय ते सांगू नाही शकले, पण लवकरच सांगणार. तुझं हे टॉप सिक्रेट माझ्याजवळ सेफ आहे. थँक्स. फ्रेंडशिप मध्ये नो थँक्यू आणि नो सॉरी. मी विसरलेच. तू अजूनही मला तुझी फ्रेंड नाही मानत ना? अगं सो फ्रेंड्स.
अहो काय वहिनी, तुम्ही इकडे काय करताय? काय व्हायचं राहिलंय आता ते सांगू तुम्हासनी. या घराचं माप ओलांडलं तेव्हापासून माझ्या अपमानाची शेगच लावली आहे का मागोमाग एक तुम्ही लोकांनी. अहो वहिनी असं का बोलताय? काय चुकलंय का माझं? नाही नाही, तुमचं नाही, माझं चुकलं. मी या घरात आली, इथं आल्या आल्या तुम्ही माझ्या भावाच्या थोबाडीत मारलं. ते कमी होतं की काय म्हणून माझ्या नवऱ्याला मिळणार पद तुम्ही स्वतः गिळून मोकळं झाला. असं का बोलताय तुम्ही? तुमच्यामुळे आमच्या नवरा बायकोच्यात आणि सासू सुनेच्यात रोज भांडणं लागलेत. तिकडे कोल्हापुरात माझ्याशी आवाज वर करून बोलायची टाप नव्हती कोणाची. हे तर माझाच बायको चांगला नाही म्हणते ती. आणि हे सगळं तुमच्यामुळे होतंय. कशासाठी घेतलं ते युवा अध्यक्षाचं पद? अहो वहिनी, मला तर ते पद नकोच होतं. आणि वहिनी, काकींचा मान राखण्यासाठी मी ते पद स्वीकारले. आता राखला ना मान, द्या ना मग सोडून. काय घरातल्यांच्या सुखापेक्षा तुम्हाला ते पद लय गोड वाटायला लागलंय आता. तुम्ही नका सोडू तुमचं पद, मीच जाते घर सोडून. म्हणजे विषयच संपला सगळा. ओ नाही वहिनी, तुम्ही असं काही बी करणार नाही. ही पद पृथ्वीला मिळावं हीच तुमची इच्छा आहे ना? दिलं. मी या पदाचा राजीनामा देतो वहिनी. तुम्ही काळजी करू नका, काकीच नीच काय घरातल्या कोणाला बी कळणार नाही. बोललो तर बोललो. ठीक आहे, मी ठेवते तुमच्यावर विश्वास. मला खात्री आहे तुम्ही हे घर नाहीच कटू देणार. अहो किती दिवस माझं पाय चपणार आहे. आयुष्याचं दुखणं झालंय माझं. अगं मग काय झालं त्यात? माझ्याकडून तर दवाखाना होत नाही, कमीत कमी मला तुझी सेवा तरी करू दे. अहो कशाची सेवा करताय? सकाळपासून उपाशी आहे. काहीतरी स्वयंपाक पाण्याचं बघते. राहू दे ग, एक दिवस नाही काय खाल्लं तर काय फरक पडणार आहे का? आज माझा उपास असं समज. अगं तू एवढं दुखणं अंगावर काढतेस आणि मी एवढी भूक सहन करू शकत नाही का? कोणी उपाशी नाही राहायचं. आणि काय झालं तुम्हाला? काय व्हायचं ह्या वयात? आधीच पायाचं दुखणं आणि त्यात या थंडीने गुडघ्याला पार वाता आणलाय बघ. मन धावतंय पांडुरंगाकडं आणि आग मसनात पचवायच्या मागं लागलंय बघ. सकाळपासून गुडघा जागचा हालू दिना झालाय बघ. तुम्ही चला माझ्या संग, आपण दवाखान्यात जाऊन. डॉक्टरकडे जाऊन कंटाळलोय आम्ही. त्याचं सारखं आपलं एकच गाणं, ऑपरेशन करा ऑपरेशन करा. फुकट असतं तर केलं असतं, पण लाखभर रुपये मागतो या. तू सांग कुठने द्यायचं? पण तुम्ही हे सगळं तुमच्या मुलाला सांगितलंय का? त्याला आई बापाचं काय पडलंय? आम्ही 4 पैसे साठवलेलं मुंबईला खोली घ्यायचंय म्हणून घेऊन गेलाय बघ. त्याच्याकडे मागितलं तर म्हणतो माझ्याकडे पैसे नाही. तर बायकोचं ऐकून लबाड बोला शिकले बेन. ती शिकवते या आणि हा नंदीबाला सारखा मान हलवतो या. पैसे नाहीच म्हणतोय आणि गाड्या नाही घेतोय. कांदा वाटायचं पैसा आलं की मुंबईने येते, गावाकडे पळतोय. पैसा हातात पडलं याची मुंबईला काम निघतात. कुठवर काढता आता त्याची उन्ही धुनी? आपली अर्धी लाकडं गेली मसनात. आहेत ते 4 दिवस कसं तरी काढायचं. असे कसे दिवस काढायचे? तुमचा मुलगा नसेल करत तुमच्यासाठी काही, पण ही लेख आहे ना. तुम्ही काही काळजी नका करू, मी करते काहीतरी. चला आता हात धुवून पोटभर जेवून घ्या बरं. अरे विरे, अरे यार बीड लागले का तुला? मी तुला अजिबात युवा अध्यक्ष पदाचा राजीनामा देऊ देणार नाही. आणि जर तू दिलास का नाही राजीनामा, तू या जागी कोण बसू देत त्याला तर मीच टोकला समज. ए नाग्या, ती काय दिवाळीतली टिकलेवड्याची बंदूक आहे वे? आत ठेव. अरे मी ठेवन बंदुकात, पण तू अजिबात खिशात राजीनामा ठेवायचा नाही, आधीच सांगून ठेवतोय. त्या खुर्चीवर आहे ना आपला यो भाऊच बसला पाहिजे. नाग्या, राजकारणातल्या खुर्च्या असतात ना, त्याच्या लांबनच बारे दिसतात. त्याच्यावर बसलं ना मगच कळते त्या किती काटेर आहेत ते. आता बाबळीच्या झाडाला बी नसताल ना थोडं त्या खुर्चीला असतं. अरे मग तू मला सांग ना, मी काटे हटवतो सगळे, पण तू राजीनामा नाही द्यायचा का? द्यायला लागेल बाबा, निशावईनीसनी वचन दिले. अरे असं राजकारणात 1000 वचनं देतात माणसं, ती काय सगळी पूर्ण करायची असतात वय? अरे म्हणूनच मला राजकारण आवडत नाही. लका
मला नाही आवडत हे असं लोकांच्या भावनेशी खेळायला. निशा वहिनीने पहिल्यांदा काहीतरी माझ्याकडे मागितले आणि विरुद्ध त्यासनी देणार नाही असं होईल का? बाका वहिनी आहेत त्या आपल्या, त्यांचा मान ठेवलाच पाहिजे की. आणि नागे तुला माहिती, बोललो तर बोललो. हा वय, पण याच गोष्टीचा फायदा घेतात ना मग लोक. निशा वहिनींनी बी चांगला डाव साधलाय त्या पृथ्वीला पद मिळावं म्हणून. विरू, पद सोडायच्या आधी एकदा काकीला सांग, नाही तर परत राडा होईल. हे नाही 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 नाग्या, काकील्यातलं काय कळलं नाही पाहिजे बरं का. नाहीतर घरात कलगी तुलाच रंगल बघ दोघींमध्ये, आणि मला नाही आवडणार काकी आणि निशा वहिनीमध्ये भांडण लागलेली. अरे पण कधी ना कधी कळलंच की काकीला. जेव्हा कळेल तेव्हा बघीन मी, तेव्हा घेईन मी माझ्यावर सगळं. पण हे पद सोडायचं म्हणजे सोडायचं. अरे विरूला का ऐक, नको सोडू नका पद. कसला हुकलेलंच नाही का तू? एवढा वेळ तुला समजावतोय तरी तो अजून तिथंच. कशाला पाहिजे रे तुला पद? अरे रुबाब असतो, एक पावर असते, लोकांची कामं करते येतात. नाग्या, रुबाब ना जागण्यात पाहिजे आणि पावर मनगटात. आणि पद नसताना बी लोकांची कामं करता येतातच की. त्यामुळे माझं ठरले, युवक अध्यक्ष पदाचा राजीनामा देणार म्हणजे देणार. साहेब, कांचनताईंचं उपोषण यशस्वी झाल्यामुळं जिल्ह्यात सगळीकडे त्यांचंच नाव होतंय. तिचं नाव होतंय, हरकत नाही, पण मीडिया समोर मुद्दाम आम्हाला टोमणा मारलाय तिनं. 3-3 वेळा पडलेलं काय, आणि लोक बी हसली. सापाच्या शिपटीवर पाय दिलाय तिनं. तिला तर डसणारच आता. त्याशिवाय तिला बी कळायचं नाही की आमच्या मनात तिच्याबद्दल किती जहर आहे ते. साहेब, ही वेळ डसायची नाहीये, तर लोकांच्या मनात घर करून बसायचे. काहीतरी इव्हेंट किंवा एखादं काम हातात घेऊन त्यातून तुमचं नाव झालं पाहिजे. जसं कांचनताईंचं उपोषण सक्सेसफुल झालं ना, तसं तुम्हाला एखादं काम सक्सेसफुल करावं लागेल. म्हणजे सगळीकडे तुमचे बॅनर लागतील, मीडियाचं अटेन्शन मिळेल, तुम्ही चर्चेत राहाल. समदो बरोबर आहे माने तुमचं, समदो बरोबर आहे. पण आता करणार काय? शेतकऱ्यांना मदत मिळवून द्यायचं नाटक करून सगळा भाव खाऊन गेली ती कांचन सूर्यवंशी. त्याच्याकडे कुठला मुद्दाच ठेवला नाही तिनं. मुद्दा आहे ना साहेब. आपण सिनेमाला सुरुवात करतोय ना. बर, मग त्याचा आणि राजकारणाचा काय संबंध? साहेब, राजकारणाशी संबंध नाही असं कोणतं फील्ड आहे का साहेब? अहो, कितीतरी अभिनेते पुढे जाऊन नेते झालेत. तुम्ही लोकांना सांगा की तुम्ही त्यांच्याच प्रश्नांवर सिनेमे काढताय ते. मग आपण आहे ना मीडियामध्ये बातम्या देऊ, आर्टिकल्स देऊ. तुम्हाला पडद्यावरती बघून लोकांना वाटेल की आपला रिअल लाईफ हिरो, आपला नेता हाच हवा, अंकुशराव पाटील. अहो, लोकांना कसं त्यांच्या नेत्याची इमेज अशी लार्जर दॅन लाईफ हवी. सगळीकडे तुमचीच चर्चा होईल. माने, अहो ही गोष्ट तर ध्यानातच आली नाही आमच्या. मग कधी करताय बाकीचे पैसे माझ्या अकाउंटला ट्रान्सफर? डॅडी, माझं एक काम होतं तुमच्याकडं. बोला. ते मला पैसे हवे होते. पियू, हे असं बिचकत काय बोलताय? हे समजा तुमचंच आहे नवं. बोला, किती पैसे पाहिजेत? 1 लाख. 1 लाख? एवढे कशाला? नाही म्हणजे तुम्हाला काय पाहिजे का? तुम्हाला जर काय पाहिजे असेल तर आम्हाला सांगा. अहो, आम्ही खरेदी करून आणून देतो की तुम्हाला. नाही डॅडी, ऑपरेशनसाठी हवे होते. कसलं ऑपरेशन? काय झालंय पियू तुम्हाला? पीए फोन करा, मोठ्यातल्या मोठ्या डॉक्टरला फोन करा, गाडी काढा. पियू, तुम्ही दवाखान्यात चाललो. अहो, तुम्ही बघत काय उभा राहिलाय? अहो, नाही डॅडी, मला काही नाही झालं. मला काही नाही झालं. गावात एक आजी आहेत, त्यांना दवाखान्यात न्यायचंय ऑपरेशनसाठी. त्यांचा गुडघा लय दुखतोय आणि डॅडी त्यामुळे त्यांना काम बी करता येईना
आणि ऑपरेशनसाठी पैसे बी नाही आहेत त्यांच्याकडे. घरी फक्त ती आजी आणि आजोबा असे दोघच राहतात. डॅडी, मला त्यांची मदत करायची. हे बघा पिऊ, साहेब ठीक आहे, म्हातारीच्या ऑपरेशनचा सगळा खर्च आपण करू. दिलं पैसे? खरं डॅडी? होय, आजच्या आजच पैसे पाठवून देऊ तिकडं. थँक्यू डॅडी, थँक्यू सो मच. माने, ताबडतोब ते म्हातारी कोण आहेत ते बघा आणि लवकरात लवकर काय असेल नसेल ती सगळी मदत करा त्यांना. बाकी तुम्हाला माहितीच आहे. हो साहेब. पिऊताई चला, मला त्या म्हातारीचा पत्ता द्या. चल. हो. हे काही बरोबर नाही हा साहेब. आम्ही तुमच्याच फायद्यासाठी सिनेमाला पैसे मागतोय, तर तुम्ही हात आखडता घेताय आणि असं गोर गरिबांसाठी लाख लाख रुपये वाटताय. आमच्या सिनेमाचाही फायदाच होणार आहे तुम्हाला राजकारणात. शोनाजी, या मदतीचा सुद्धा फायदाच होणार आहे आम्हाला राजकारणात. म्हणजे तुम्ही समाजसेवेत हे राजकारण करणार आहात की काय? राजकारणाशी संबंध नाही असं कुठलं फील्ड आहे का शोनाजी? नाही नव? मला वाटलंच नव्हतं डॅडी इतक्या लवकर तयार होत्या. विरुल सांगायला पाहिजे. सारखं माझ्या डॅडींना बोलत असतो ना, आता त्याला कळ, माझे डॅडी या जगातले बेस्ट डॅडी आहेत. आणि त्या आजीसनी मदत केली म्हणून बिलाई खुश होईल. ते हा बोला की मॅडम. हॅलो वीरू, एक आनंदाची बातमी आहे. काय सांगता? अहो कुठं चांगल्या ठिकाणी काम मिळालं का काय? अरे नाही नाही, त्याच्यापेक्षा पण लय आनंदाची बातमी आहे. अहो मग सांगा की लवकर. तू त्या दिवशी मला ज्या आजी आजोबांना भेटवलं ना, त्यांचं काय? त्या आजींच्या गुडघ्यांच्या ऑपरेशन साठी अंकुशरावांनी 1 लाख रुपयांची मदत केली. काय? हो. अहो पण त्यांना कसं काय माहित म्हातारीचं ऑपरेशन करायचंय म्हणून? ते मीच सांगितलं आणि लगेच मदत केली त्यांनी. तुमच्या सांगण्यावर मदत केली? एवढा कसा काय सुधारलाय कॉकटेल? तुला ना दरवेळी नावं ठेवायला कारणच लागतं. आता मदत केली आहे तरी बी प्रॉब्लेम आहेच का तुला? का सतत एखाद्याबद्दल वाईट बोलायचं? अहो त्याच्याकडनं मदत मिळाली तर चांगलीच गोष्ट आहे की. म्हातारीचं ऑपरेशन तरी होईल. अरे तेच तर म्हणते मी, त्यांच्या मदतीमुळे ऑपरेशन बी होईल आणि त्या आजींच्या तब्येतीचा प्रश्न कायमचा सुटेल. बरं चल, आता ठेवते मी. तुला ही आनंदाची बातमी सांगायलाच फोन केला होता. बरं बरं ठीक आहे. हा. वा, काय साहेब, कोणत्या तरी सभेची तयारी चालली आहे वाटतं. तुम्हीच बघा की. वारसा जनसेवेचा, हाक मदतीची, साथ प्रियंकाताईची. जनकल्याण पार्टीचे खंबीर नेतृत्व माजी आमदार श्री अंकुशराव पाटील यांच्या कन्या कुमारी प्रियंकाताई पाटील यांनी गरजू वृद्ध दाम्पत्या शस्त्रक्रियेकरिता 1 लाख रुपयांची मदत केल्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार. वा माने वा, धुरळा उडणार. तुमच्या या बॅनरची आयडिया 100% काम करणार. आता बघा विरोधकांच्या पायाखाली जमीन कशी सरकलीच पाहिजे. साहेब अजून 10-20 बॅनर लावू का? लावा बिंदास. नो 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 नो, 100-150. अहो साहेब, करायचं तर मोठंच करायचं ना. असे 10-20 बॅनर लावून चर्चा थोडीच होणार. डिझास्टर झालं पाहिजे, डिझास्टर. कळू देत की सगळ्यांना अंकुशराव पाटलांनी त्यांच्या मुलीवर केलेले संस्कार, तिचं कॅलिबर काय आहे. अहो साहेब, एंट्री वाजणार तर ती गाजणार. गाजणार गाजणार आणि गाजलीच पाहिजे. नुसता धुराळा उडला पाहिजे माने. आंबवड्यापासून भांबवड्यापर्यंत प्रत्येकाच्या तोंडी पिऊनचं नाव आलं पाहिजे. लागा का मला? चालतंय, लावून टाकतो. बरोबर ना शोनाजी? लावा लावा, इतके बॅनर लावा की पिऊने सांगण्याआधी अंकुशराव पाटलाच्या मुलीची खबर राजवीर पर्यंत पोहोचेल.
ए चला रे.